नमस्कार, मी माधव सावरगावे। अहमदनगर शहरामध्ये सर्व प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करतोय। हा जिल्हा म्हणजे सहकारासाठी जुनी ओळख असलेला जिल्हा आहे। या जिल्ह्याचे दोन भाग पडतात, एक सदन आहे तर दुसरा दुष्काळी स्थिती आहे, जिथे पाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतो। सोबतच इथलं राजकारण सुद्धा जबरदस्त आहे, कारण सगळ्याच पक्षाचे नेते मातबर नेते इथं असतात, इथं राजकारण करण्याचा प्रयत्न करत असतात। प्रत्यक्षात या इथल्या जिल्ह्यातील जनतेला आतापर्यंत काय मिळाले असा एक प्रश्न सातत्याने उपस्थित होतो। एक बाजू पाण्यासाठी वनवन, तर दुसरीकडे ऊस आहे, केळी आहे, बऱ्याच गोष्टी आहेत जिथं पैसाच पैसा वाहतो अशी स्थिती आहे। इथं पाण्यासाठी राजकारण होतं, इथं सहकाराच्या प्रत्येक मुद्द्यावर राजकारण होतं आणि त्यामुळं आज आपल्याला या सगळ्या मुद्द्यासोबत लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करायची आहे आणि त्या चर्चेमध्ये हे सगळे अहमदनगर शहर आणि जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी, पक्षाचे नेते सहभागी झालेत। त्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतोय आणि चर्चेला सुरू करतोय। सुरुवातीला मी जातोय भाजपकडे, कारण इथे 5 वर्षांपासून भाजपचा खासदार आहे। खरं तर लोकसभा निवडणूक म्हणली की स्थानिक प्रश्नापासून ते देशाचं धोरण ठरवावं अशी एक संकल्पना त्या खासदाराची असते। लोकांना तेच वाटतं की आपल्या खासदाराने आपल्या स्थानिक प्रश्नावर सुद्धा त्याचं लक्ष असावं। बऱ्याच असं म्हणतात की खासदाराचं काम काही नाले गटार रस्ते याचं नसतं, पण त्याच्यावर अंकुश ठेवणं, ते करून घेणं तिची जबाबदारी असते। त्यामुळे आपण सुरुवात करतोय गल्ली ते दिल्लीपर्यंत। डॉक्टर सुजय विखे हे 5 वर्ष खासदार असताना नेमकं काय केलंय उत्तर घेणार आहोत। आता उत्तर देण्याची वेळ आलेली आहे, द्या उत्तर। या ठिकाणी आदरणीय सुजय दादा विखे पाटील हे 5 वर्षापूर्वी या ठिकाणी खासदार झाले आणि आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून जो विकास सुरू झाला, आता आमच्याकडे पुराव्यानिशी येतं। या ठिकाणी 42,777 कोटीचे या ठिकाणी नुसते रस्ते, राष्ट्रीय महामार्ग, जिल्ह्यातील मार्ग या ठिकाणी 1400 कोटीचे, असे 6000 कोटीचे, अंतर्गत ग्रामीण भागाचे 136 कोटीची वयश्री योजना असेल, त्यासाठी जवळजवळ 47,000 लोकांना लाभ मिळून जवळजवळ 47 कोटी रुपये त्यासाठी आणले। या ठिकाणी घरकुल योजनेसाठी 100 कोटीच्या पुढे या ठिकाणी पंतप्रधान आवास योजनेतून आणले। या ठिकाणी हॉस्पिटल असेल, या ठिकाणी आयुष हॉस्पिटल त्याच्यासाठी 10 कोटी, आपण जे याच्या जल योजनेसाठी जे पैसे असतील त्याच्यासाठी जवळजवळ 500 कोटी रुपयाचा निधी या नगर दक्षिण मध्ये आलेला आहे। आणि अशा सगळ्या कामासाठी मग तो ग्रामीण रस्ते असतील, या ठिकाणी ग्रामीण भागातील पाण्याचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचा विम्यासाठी प्रश्न असेल, शेतकऱ्याला डायरेक्ट अनुदान असेल, या ठिकाणी तुम्हाला सांगतो उज्ज्वला गॅस असतील, या ठिकाणी तुम्हाला मोफत धान्य असेल, अशा सगळ्या लाभ या ठिकाणी तळागाळातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचायचा। 790 गाव या ठिकाणी आहेत। प्रत्येक गावात या ठिकाणी विकास निधी खासदार सुजयदादाच्या माध्यमातून आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या माध्यमातून पोहोचलेला आहे। एकही गाव असं नाही की त्या गावात एक काम झालं नाही असं गाव या मतदारसंघात नाही। म्हणजे तुमचा जिल्हा सुजलाम सुफलाम झाला असं म्हणायला हरकत नाही। कामं भरपूर झालेत। यांनी जो 10 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वीच्या सरकार यायच्या अगोदर जो विकास थांबलेला होता, याला गती देण्याचं काम डॉक्टर सुजय विखे आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी केलेलं आहे। ओके, बघा सुजय विखे यांनी काय केलंय ते सांगितलं। आता ते म्हणाले त्या मताशी तुम्ही किती सहमत आहात का विरोधक म्हणून नाहीच? अजिबात विरोधक म्हणून बोलणार नाही, एक नागरिक म्हणून जेन्युइनली बोलेल, जरी राजकीय पक्षाचा काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष असो तरी देखील। आता त्यांनी जी काही इथे एक आकडेवारी वाचून दाखवली, यादी सांगितली, ही किराणा यादी नाहीये, लक्षात घ्या। ही लोकसभेची निवडणूक आहे, देशाच्या भवितव्याची निवडणूक आहे। आम्ही याच्याकडे अत्यंत गांभीर्याने पाहतो। मागच्या 5 वर्षांमध्ये खासदार सुजय विखे पाटलांच्या प्रगतीचं पुस्तक जे आहे ते पूर्णपणे कोरं त्या ठिकाणी आहे। अधोगतीची श्वेतपत्रिका जी आहे ती त्या ठिकाणी प्रसिद्ध करावी लागेल। दक्षिणेमध्ये युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न अत्यंत मोठ्या स्वरूपात त्या ठिकाणी आहे। निव्वळ 3 MIDCची घोषणा आता निवडणुकीच्या तोंडावरती गेली, प्रत्यक्षात 5 वर्षांमध्ये कुणालाही रोजगार दिला गेला नाही। आता ज्या आयुष हॉस्पिटलचा यांनी उल्लेख केला की 10 कोटी रुपये त्या ठिकाणी सुजय विखेंनी आणले, निश्चितपणे आणले, पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन देखील त्याचं केलं। आणि आता या टाळ्या वाजवण्यानं मला सांगायचं की आणले आज ते आयुष रुग्णालय जे ते त्या ठिकाणी बंद अवस्थेमध्ये आहे आणि असा आरडाओरडा करून बंद असणाऱ्या आयुष हॉस्पिटलबद्दल ज्याला आम्ही बोलतो त्याला पंतप्रधानांना देखील त्या ठिकाणी खाली पाहावं लागेल असं यांचं त्या ठिकाणी वर्तन आहे। एवढंच नाही तर आज शेतकऱ्याच्या शेतमालाला त्या ठिकाणी किमान आधारभूत किंमत जी पाहिजे ती मिळालेली नाही। व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी इन्कम टॅक्समध्ये
43BH चा जो सेक्शन त्या ठिकाणी आणलाय त्या माध्यमातून 45 दिवसांमध्ये सेटलमेंट त्या ठिकाणी तुम्हाला करावं लागेल अशा प्रकारची जाचक अट त्यामध्ये घातली आहे. त्याच्यामुळे व्यापाऱ्यांवरती मोठा कर लावायचं काम त्या ठिकाणी केलंय. आज ज्या व्यापाऱ्यांच्या जीवावरती या मोदी सरकार त्या ठिकाणी संधी मिळाली होती, आज तो व्यापारी सुद्धा हवालदिल झालेला आहे. त्याच्यामुळे व्यापारी असेल, उद्योजक असेल, महिलांना स्वयंरोजगार नाही, श्वेतपत्रिका जी आहे सुजय विखेंच्या कामाची ती त्या ठिकाणी प्रसिद्ध करावी लागेल. तेव्हाच मतदारांच्या समोर जावं असं तुमचं म्हणणं आहे. बरं, आता बेरोजगारी आणि शेतीच्या प्रश्नावर ते बोलले. मागच्या आठवड्यामध्ये भारत सरकारच्या मुख्य आर्थिक सल्लागारासमोर संयुक्त राष्ट्र संघाने 2 संघटना आहेत त्या एम्प्लॉयमेंट संदर्भात काम करतात, बेरोजगारीच्या संदर्भात काम करतात. त्यांनी अहवाल जाहीर केला. देशामध्ये 83% बेरोजगारी असं त्यांनी सांगितलं. सातत्यानं पेपर फुटतात. परीक्षार्थी विद्यार्थी 24 तास रक्ताचं पाणी करून दिवस एक करून अभ्यास करतात आणि ते पेपर फुटतात. परीक्षामध्ये घोटाळा होतो. हजार रुपये फी त्या ठिकाणी विद्यार्थी भरतात, पण त्या परीक्षांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात घोटाळा होतो. आज महाराष्ट्राचा विचार केला तर 35 ते 40 लाख तरुण सरळ सेवेतून नोकरीमध्ये येण्यासाठी प्रतीक्षित आहेत, परंतु सरकारच्या माध्यमातून त्यांना दमदाटी केली जाते. ते शेतीच्या प्रश्नावर बोलले. आज कांद्याचा प्रश्न हा ग्रामीण भाग, नगर जिल्हा तसा ग्रामीण मध्ये येतो. कांद्याचा प्रश्न खूप मोठा आहे. कांदा काही जीवनावश्यक वस्तू नाही की आज खाल्ला नाही तर सकाळी माणूस मरणार आहे, परंतु यांनी निर्यात बंदी लादली. निर्यात बंदी कांद्याची लादलेली असताना खासदार इकडे साखर आणि डाळ वाटत होते. शेतकऱ्याला 2000चं गाजर महिन्याला दाखवलं जातं, परंतु 20-20, 10-10 लाखाच्या कांद्याचं नुकसान शेतकऱ्याचं झालं. तो मेटाकुटीला आला. याचं कारण असं आहे खरीपाचा पूर्ण हंगाम वाया गेला, पाऊस पडला नाही. रब्बीत सोयाबीन निर्माण झालं, सोयाबीन आलं, तूर आली. कमी पावसावर त्या ठिकाणी कांदा शेतकऱ्यांनी हातोनात कष्ट करून पिकवला, परंतु त्या कांद्याला त्या ठिकाणी भाव नाही. शेतकरी मेटाकुटीला आला. सोयाबीनचा हमी भाव होता, परंतु हमी भावापेक्षा कमी दरानं सोयाबीन विकलं गेलं. तूर कमी पावसात येते म्हणून तुरीचं पीक आलं. यांनी आफ्रिकेवरून त्या ठिकाणी तूर आयात केली. कपाशीची तीच अवस्था आहे. म्हणजे सपशेल सरकार आणि या ठिकाणी अपेक्षित ठरलेला आहे, त्याचा आम्ही धिक्कार करतो. मी दक्षिण नगर मधला मतदार आहे. मी एक साखर कामगार आहे. आमचा जो कारखाना आहे तो उत्तर दक्षिण नगरमध्येच येतो, पण त्याच्यावर सातत्याने ज्यांनी प्रतिनिधित्व केलं 35 वर्ष आमच्याकडे स्वर्गीय खासदार पद्मविभूषण बाळासाहेब विखे पाटील यांचं प्रतिनिधित्व होतं. आणि महाराष्ट्रामध्ये अग्रगण्य असणारा, जिल्ह्यातील अग्रगण्य असणारा असा रावरी सहकारी साखर कारखाना, ज्याच्याकडे 20-20 लाख टन, दुष्काळामध्ये 10 लाख टन ऊस उपलब्ध असतो, गेली 10 वर्ष तो कारखाना बंद आहे. मागच्या खासदारकीच्या इलेक्शनच्या निमित्तानं सुजयदादा विखे पाटील यांनी तो कारखाना सुरू करण्याचा प्रयत्न केला होता. तो कारखाना आणि केवळ आपल्या समोर खासदारकीचं इलेक्शन ठेवून आपल्याला त्या टायमाला त्या इलेक्शनमध्ये तालुक्यातून 70,000चं लीड कारखाना सुरू केला म्हणून विखे पाटलाला मिळालं, सुजय विखेंना. परंतु 2 वर्षामध्ये कारखाना बंद पडला. 2 वर्ष मी कुठल्याही पक्षाचा नाही, आम्ही सामान्य कामगार म्हणून मी बोलतो. 17 कोटी रुपये कामगाराचे थकले. या कालावधीमध्ये 11 कोटी रुपये शेतकऱ्यांचं पेमेंट विखे पाटलांनी दिलं. जे मागच्या पंचवार्षिकला मागच्या संचालक मंडळाने थकवलं होतं ते त्यांनी दिलं. पण 17 कोटी रुपये ते 17 कोटी रुपये पुढचं ऐका, 11 कोटी त्यांनी दिले, पण 17 कोटी कामगाराचे थकवले. त्याच्यानंतर सगळ्या जिल्ह्यामध्ये थांबा, मी सगळ्यांकडे येणार आहे. सर्व पक्षाचं प्रतिनिधित्व करणारी जी जिल्हा सहकारी बँक आहे, हिना बेकायदेशीर कर्ज वाटप करून कारखान्यावर जप्ती आणली आणि कारखान्याच्या जप्ती विरोधात सभासद कोर्टात गेले असताना, ऐका, कामगार म्हणून बोलतो, एक मिनिट, कारखान्यावर जप्ती आली असताना काही सभासद कामगार हायकोर्टामध्ये गेले. बेकायदेशीर कर्ज वाटपातून जिल्हा बँकेने कारखाना ताब्यात घेतला आणि आज तालुक्याची जी एकमेव कामधेनू आज ती धुळखात पडलेली आहे. कामगार बेरोजगार झालेला आहे. शेतकऱ्यांच्या ऊस गळीता वाचून पडलेला आहे आणि याचं प्रतिनिधित्व सर्व पक्षांनी, जिल्हा बँकेच्या सर्व पक्षांनी याची जबाबदारी घ्यावी. इतका वेळ भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाकडून दावे प्रतिदावे केले जात होते. मात्र एका नागरिकाने, साखर कारखान्यामध्ये असलेल्या एका कर्मचाऱ्यांनी ती व्यथा मांडली की इथे साखर कारखान्याची अवस्था काय आहे, बँकेची काय अवस्था आहे आणि त्या सगळ्या अवस्थेला जबाबदार कोण,
त्यांनी स्वतःहून सांगितलेलं आहे. त्याचं उत्तर भाजपच्या नेत्यांकडून घेऊया. आता जे ज्येष्ठ नागरिक बोलताना सांगितलं तर त्यांनी अर्धसत्य माहिती सांगितली. खऱ्या अर्थानं तो जो कारखाना आहे तो स्थापनेपासून कोणाच्या ताब्यात होता, ते आता कोणत्या पक्षात आहेत, इतके वर्ष कारखाना कुणी चालवला, त्याच्यावर शेकडो कोटीचं कर्ज कोणाच्या काळात झालं, शेकडो कोटीचं कर्ज कोणाच्या काळात झालं, तो कारखाना का बंद पडला, नाईलाज असतो एका तरुण मुलाला कारखाना चालू करण्यासाठी पुढाकार का घ्यावा लागला, आणि जर त्या तरुण मुलांनी पुढाकार घेतला तर तो कारखाना चालू नये यासाठी पडद्यामागून हालचाली कुणी केल्या, कोणत्या नेत्यांनी तो कारखाना बंद पाडला, कामगारांना पुढे घालून कुणी आंदोलनं केले, हा सगळा इतिहास नगर जिल्ह्याला माहिती आहे. त्यामुळे हे जी व्यक्ती बोलतात त्यांना इथं कुणी आणलेलं आहे, ते कोणाच्या म्हणण्यानुसार बोलतात हे सगळ्याचं नगर जिल्हा तपासून आहे. कोण व्यक्ती साहेब हे जे बोलतात हे तुम्हाला सांगतो ते तनपुरेंच्या स्थापनेपासून तनपुरे त्या कारखान्याचे अध्यक्ष होते, त्यांच्या ताब्यात होता, त्या कारखान्याचं नाव तनपुरे कारखाना आहे. आणि या व्यक्तीला आज इथे बोलण्यासाठी कुणी आणलंय, हे राष्ट्रवादीचे लोक यांना बोलण्यासाठी घेऊन आलेले आहेत. माझा स्पष्ट आरोप आहे. अर्धा तास काही तुमच्यावर शो करत नाही. मला सगळे मुद्दे घ्यायचे. जाणीवपूर्वक हे कामगारांचे आडून हे नथीतून तीर मारायचं काम करते. यांना राजकारण करायचं, यांनी ओपन करावं, आम्ही ओपन उत्तर द्यायला तयार आहे. आम्ही कारखाना चालवायच घेतला, यांनी बंद पाडला, यांनी कुरघोड्या केल्या, असा आमचा स्पष्ट आरोप आहे. हा तुम्ही हा बोला तुम्ही. मी राऊरी कारखान्याचा ऊस उत्पादक सभासद आहे. 27,000 राऊरी कारखान्याचे सभासद आहे. मागच्या वेळेला सुजयदादा विखे आले, कारखाना बंद होता एक सीजनला, तर म्हणे मी चालू करतो. लोकांनी विश्वास ठेवला, त्यांना प्रचंड मताने त्यांना निवडून दिलं. प्रचंड मताने निवडून दिलं तर त्यांनी निस्ता कारखाना वरमाळला असता तर काही बोललो नसतो. त्यांनी चाटून पुसून कारखाना सगळा नेला. 30-32 कोटी रुपये कर्ज होता. 30-32 कोटी आज काम करायचं शेतकऱ्याचं सगळ्यांचं देणं 400 कोटीवर नेलं. कोणी गेलं? एक मिनिट. ऑडिटरला तुम्हाला समोर थांबतो, ऑडिटर तुमच्या समोर उभ्या करतो. अरे खोटा स्वतः आत्महत्या करेन, खोटा स्वतः आत्महत्या करेन. एक मिनिट मला बोलू द्या. कारखानाचा सोन्याचा धूर निघत होता, सोन्याचा कारखान्यावर सोन्याचा धूर निघत होता. आता तिथे राक्षसीने पीठ काढून राहिल्यात. ह्याला जबाबदार तनपुरे साहेबांनी हा कारखाना बंद करून स्वतःचा कारखाना काढलाय आणि हे सांगायचं तिकडे खासदार प्रायव्हेट कारखाना काढलाय. या तनपुरे साहेबांनी त्याच्यावर त्याची ईडीची नोटीस आहे, त्याला हायकोर्टाची त्याला नोटीस आलेल्या आहेत. अटक होतं काही दिवसात. यांनी आता स्वतःचा कारखाना काढलाय, तनपुरे कारखाना बुडून. हे ना पैसे वांबोरी कारखाना त्यांना चालवता येतो. 35 वर्ष इकडचा कारखाना परत चालवता नाही आला त्यांना. आमच्या माणसांनी चालवलं घेतल्यावर यांना लगेच आमचा माणूस दिसतो. 35 वर्ष झोपले होते का? गोर गरीब जनतेच्या हितासाठी या पारनेर तालुक्यामध्ये सुप्याला एमआयडीसी आली. सगळ्यांनी कौतुक केलं. सगळ्यांनी कौतुक केलं. आणि ऐका, एमआयडीसी आल्यानंतर एमआयडीसी आल्यानंतर ज्या एमआयडीसी मध्ये आमच्या गोर गरीब शेतकऱ्यांच्या जागा गेल्या होत्या, ज्या एमआयडीसी मध्ये आमच्या गरीब शेतकऱ्यांच्या राहुल पाटील आपल्या जागा गेल्या होत्या, त्या जागा गेल्यानंतर आमच्या तिथल्या शेतकऱ्याच्या बांधवाने जीसीबी घेतला, ट्रॅक्टर घेतला, पॉकलँड घेतला. पण आमच्या एकही शेतकऱ्याचा तिथे जीसीबी चालला नाही, पॉकलँड चालला नाही. सगळ्या फायनान्स कंपन्यांनी ते जीसीबी पॉकलँड ओढून घेऊन गेले. आणि आज आमचं शेतकऱ्याचं पोरग त्या कंपनीमध्ये वॉचमॅन म्हणून कामाला जात आहे. वॉचमॅन म्हणून याचं कोण उत्तर देणार आहे का? हे सुपा एमआयडीसीचं वाटोळं कोणी केलंय? 10% हप्तेखोरी पैसे आले कडून. तुम्ही विधानसभेला निलेश लंके उभा होते, मी बिनशर्त पाठिंबा दिला. निलेश लंकेचा आम्ही प्रचार केला. गरिबी सांगितली. या ठिकाणी ऐका साहेबा, नगर जिल्ह्यात मला ऐकून द्या. ऐका साहेब, मला बोलू द्या. नगर जिल्ह्यात फक्त एकच एमआयडीसी चांगली, ती सुपा एमआयडीसी. या विख्यांना 50 वर्षाधिक एमआयडीसी करताना आली. एक एमआयडीसी करताना आली. गणेश सहकारी साखर कारखाना मोडून खाल्ला, राऊरीचा कारखाना मोडून खाल्ला. 2200 कुटुंब आज भिकारी झाले. 400 एकर जमीन विकली. आणि ऐका, 58 कोटी रुपयाचं भंगार विकलं, भंगार. आणि
30 एकर जमीन मध्ये मुरुम विकला सुजय विखेंनी, हे राहुरी कारखान्याचे लोक सांगतात. याला कारखाना एक ठेवता नाही आला, गणेश साखर कारखाना ठेवता नाही आला, राहुरीचा ठेवता नाही आला, एक MIDC करता नाही आली 50 होतात. यांचे आजोबा अवजड मंत्री होते, अवजड मंत्री. हे कुक्कुटपालन आणतात, कुक्कुटपालन. बाळासाहेब विखेंनी कुक्कुटपालन आणलं का? कुक्कुटपालन. केंद्रीय अवजड मंत्री. कशाला केंद्रीय अवजड मंत्री? मला सांगा, तुम्ही ऐकताय का? हे ऐकलं का दोघांचं? हे दोघांचं ऐकलं का? अहो, सामान्य जनतेच्या प्रश्नाला यांना काही घेणं देणं नाहीये. सामान्य जनतेच्या प्रश्नावर हे काहीच बोलणार नाही. महाराष्ट्राचं राजकारण इतकं गडूळ झालंय, हे लोक मराठा आरक्षणावर बोलणार नाही, धनगर आरक्षणावर बोलणार नाही, मुस्लिम आरक्षणावर बोलणार नाही, फक्त भांडत बसणार. इतकं गडूळ राजकारण आहे का कधी इकडचा माणूस तिकडे जातो आणि तिकडचा माणूस इकडे जातो, हे कधीच तुम्हाला समजणार नाही. सकाळी एक झेंडा घेऊन आणि डंडा घेऊन आता रात्री झेंडा बदललेला असतो आणि त्या झेंडा दुसऱ्यांचा असतो. कार्यकर्त्यांची गोची हे लोक करू राहिलेत. आता मराठा आरक्षणाचा इतका ज्वलंत मुद्दा आहे, या लोकांनी अजून ते आरक्षण दिलं नाहीये. मुस्लिम आरक्षणावर येऊयात. हे जे सांगतायत कारखाने, बँका, MIDC, खोटं बोला पण रेटून बोला, हे भाजपचा मूलभूत अजेंडा आहे. मागील 5 वर्षात अहमदनगरमध्ये सगळ्यात जास्ती दंगली झाल्या असेल तर या लोकसभाच्या यांच्यामध्ये झालेल्या आहेत. ओके, आमचा प्रश्न, आम्ही मराठा एवढा चालला. नगरचं राजकारण किती गडूळ झालेलं आहे तुम्ही पाहू शकता. विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न चालू आहे. सर्वसामान्य जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आघाडी बी करू राहिली, सत्ताधारी बी करू राहिलेत. मुळात हे यांचं सगळ्यात 2 मिनिटं थांबा. दोघांचं बी, हे दोन्ही पक्षांचं इतकं मोठं अपयश आहे. आजपर्यंत तुम्ही 70 वर्षात पाहिलं का कोणत्या जातीने आरक्षण सोडलं? जर यांनी विकास केला असता तर जाती स्वतःहून पुढे आल्या असत्या. आता आम्हाला आरक्षण नको, आमचा विकास झालेला आहे. या दोन्ही पक्षांनी कधीच विकास केलेला नाही. कोणत्या जातीची जाती निर्मूलन केलं नाही आणि कोणत्या जाती श्रीमंत बी केले नाही. यांनी फक्त यांचे घरं भरले. त्याच्यामुळे आज आम्हाला मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरावं लागू राहिले. हे कुणीच सर्वसामान्यांचे प्रश्न मांडत नाही. यांना फक्त यांच्या खुर्चीचा पडलेला आहे. जरांगे पाटलांची यासाठी का बसवली तुम्ही, हा प्रश्न यांना विचारा. बरं, यासाठी बसवली तर बसवली, विरोध का नाही केला? सत्ताधारी असन किंवा विरोधक असन, हे मराठा नाही का? मराठा समाजासाठी तो माणूस लढतोय. मग तुम्ही का तुमची तो दाट किळी बसली का? आज विखेवर बोलले हे चौताळले, लंकेवर बोलले हे चौताळले, पवारावर बोलल्यावर चौताळतात, मोदीवर बोलल्यावर चौताळतात, जातीवर बोलल्यावर का नाही चौताळत? तुम्हाला जात म्हणजे काही पक्षासारखी वाटली का? पक्ष एका रात्रीत बदलता येतो, जात बदलता येत नाही. आमची जन्म जातीने होतो, आमचा मृत्यू पण जातीने होतो. आज या ठिकाणी जे चॉम्यो चाललेली आहे सगळ्यांना लक्षात आलेलं आहे. सुजय दादा हे 4 लाखापेक्षा जास्त लीड येणार आहे म्हणून या लोकांची चाललेली आहे. आरक्षणावर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सत्तेत असताना देखील ज्याने मंत्रालयाला कुलूप लावलं त्या माणसाचं नाव आहे आमदार निलेश लंके. सत्तेत असताना देखील. आणि हे जे विद्यमान पालकमंत्री किंवा खासदार आहेत ते सातत्याने त्यांनी मनोज जरांगे साहेबांवर टीका केली, त्यामुळे त्यांचा जाहीर निषेध. हे जे बीजेपी वाल्यांनी सांगितलं आज राहुरीनगर मनमाड रस्त्याचे, एक मिनिट बोलू द्या. राहुरीनगर मनमाड रस्त्याचं मार्च 2023 ला काम चालू होणार होतं असं विद्यमान खासदारांनी सांगितलं होतं. आज वर्ष झालंय, आज किती जीव गेले. परवा आमचे एक शिक्षक गेला त्याच्यानंतर केकेरेंचा विषय यांना सोडवता आला नाही. सकाळी पाणी योजनेला पूर्ण केली तर आम्ही तुमच्याकडे मतदान मागायला येऊ. आज काय झालं, सर्वेक्षण करता नाही आलं. 32 गावांचं सर्वेक्षण यांच्याच्याने झालं नाही. त्यांनी काय काम केलंय सांगावं. त्यांनी नगर मनमाड रस्ता झालाय. मला सांगा की खासदार म्हणून या शहराच्या डेव्हलपमेंटसाठी काही हातभार लावलाय का? मागच्या 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीला सुजय विखेंनी प्रचारामध्ये जाहीर सांगितलं होतं या शहराची गुंडगिरी मला संपवायची आहे. त्या मुद्द्यावर या शहराच्या जनतेने त्यांना निवडून दिलं. गेल्या 5 वर्षामध्ये कितीतरी खून झालेत, 20च्या वरती खून झालेत, गंभीर गुन्हे दाखल आहेत. एकच सवाल आहेत मला, भाजप आणि विद्यमान खासदार जे आत्ताची निवडणूक लढवत आहेत की या शहरामध्ये जी दहशत निर्माण झाली, गुंडगिरी निर्माण झाली, यासाठी आपण इथल्या SP बरोबर एक तरी मीटिंग लावली का? आणि ज्यांच्यावर अप्रत्यक्षरित्या आरोप होते आज त्यांच्यासोबत ताटातलं जेवण करायची वेळ आलेली आहे. हाच एवढा एक प्रश्न आहे. आणि ज्यामुळं त्यांना एक शिकलेले न्यूरोसर्जन, सुशिक्षित, पोस्ट नाही PhD खासदार म्हणून निवडून दिलं
एक उमेदवार म्हणून निवडून दिलं, इंग्लिश त्यांना चांगली येत होती म्हणून निवडून दिलं. त्यांच्या इंग्रजीमुळं एक तरी चांगला प्रोजेक्ट ज्यांनी रोजगार निर्माण झाला असता ते अंत आला का? आम्हाला आत्महत्या करण्याची वेळ आली. गेले 6 महिने झाले कांदा निर्यात बंदी केलेली आहे. आमच्या बांगलादेशने आमच्यावरती 40% GST लावून आमचा संत्रा निर्यात बंदी केलेली आहे. आमच्यावरती कोणी बोलणार आहे का? आमचं कोणी विचारणार आहे का? शेतकऱ्यांची व्यथा लागलं, आम्हाला कोणी वाली आहे का? सगळं इथं विस्कळीत चाललेलं आहे. देशाला कुठे न्यायचंय काय न्यायचंय हा विचारच इथं नाहीये. एक मुद्दा बोलला का त्याच्या मुद्दा वाईट कसं बोलतात एवढंच बोलतात. चांगला मुद्दा बोलायचा. इथं विकास हा कशासाठी पाहिजे? आरोग्याचा विकास आहे, बेरोजगारी आहे, महिलांचे प्रश्न आहे, याच्यावर काहीच नाही. हे नुसते आकडेवारी वाचून दाखवतात. आकडेवारी आमचा एवढा विकास, प्रत्यक्षात असं काहीही झालेलं नाही आणि होतही नाहीये. जिल्ह्याचं देशाचं वाटोळ होईल ना हे बघितलं. आणि काय उपयोग नाही सर. हे सगळं आहे ना देशाच्या बरबादीकडे चाललेलं आहे आणि हे ना बोलून समोरच्याच ऐकून घेत नाहीये आणि बोलून दाबण्याचा प्रयत्न करतात. मागच्या वेळेस पण असंच एक झालं होतं. प्रसन्न जोशी आले होते. हे लोकांनी बोलूच दिलं नाही कोणत्याच पक्षाने. मला काय म्हणायचं, प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घ्या. तुम्ही आलाय याच्यासाठी चाललं ना प्रत्येक पक्षाचं किंवा नागरिकांचं मत ऐकण्यासाठी. पण इथं तसं होत नाही. दुसऱ्या पक्षाचं ऐकून घेत नाही. पक्ष म्हणण्यापेक्षा नागरिकाचं. आता जे एक नागरिक बोलले त्यांना बोलल्यानंतर तो कसा चुकीचा आहे, तो कसा आहे, हे असं बोललं नाही पाहिजे. प्रत्येकाची मतं, प्रत्येकाची प्रश्न हे समजून घेतले पाहिजे, बोललं पाहिजे. ते होत नाही. देशाचा विकासाचं बोललं तर हे आयुष्यमान कार्ड फक्त दिलं जातं. कोणत्याही आरोग्याची फॅसिलिटी दिली जात नाही. तर त्यालाच मध्या जो त्याचा फायदा करेल. शेतकऱ्यांचा आता एक माणूस आला, शेतकऱ्यांची रात्री लाईट बंद असते, शेतकऱ्यांच्या हमीभावाचं काय हा मुद्दा देशाच्या विकासाचा आहे. पाण्याचा प्रश्न घेतला तर आमच्या या महानगरपालिकेत 3 कोटीचा गफला केला जातो. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. आणि असे हे केले जातात आणि मुद्दे दाबले जातात. हेच आपल्या देशाचं दुर्दैव दाबले जात आहेत. बरोबर. मोदी सरकारच्या काळात एवढी महागाई वाढली. जर एखादी महिला जर शेतात कामाला जात असेल तिला 200 रुपये रोज आहे, गॅस 1100 रुपयाला आहे, त्या महिलांनी खायचं का गॅसची टाकी घ्यायची? म्हणून हे गोरगरिबांच्या विरोधातलं सरकार आहे. या सरकारला महाराष्ट्रामध्ये नाही देशातच स्थान नाहीये. आणि महाराष्ट्रामध्ये हे भाजप सरकार अजिबात नकोय. गोरगरिबांचं वाटोळं गेलंय, बहुजनांचं वाटोळं गेलंय या सरकारने. या सरकारचा जाहीर निषेध आहे. बघा इकडे वर सरका, तुम्ही सरका. त्याचं सरकार असं आहे, आज एका पाटलाची जो गोरगरिबांचा आज काही वरी झालाय त्याच्यावर एसआयटी लावताय. एसआयटीचा नियम तरी यांना माहिती आहे का हो? आणि कोणत्या नियमाखाली यांच्यावर एसआयटी बसवली जाते? कशा प्रकारे आरक्षणाचा मुद्दा दाबला जातोय? खेडोपाडी जाऊन बघा, दुधाला भाव नाहीये, कांद्याला बाजार नाहीये, कांद्याला भाव नाही. कांद्याला सुजय विखे साहेबांवर आरोप आहे. यांनी त्यांच्या विखे फाउंडेशनची घरपट्टी पानपट्टी महानगरपालिकेने माफ केली आणि सर्वसामान्य जनतेची पानपट्टी खऱ्या अर्थाने वसूल करण्यासाठी पालिकेचे अधिकारी लोकांच्या दारापर्यंत जातात आणि त्यांची पानपट्टी माफ केली. हा आरोप आहे आमच्या सुजय विखेंवर. खासदारांकडून सुशिक्षित म्हणून जनतेला फार मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र त्या पूर्ण झालेल्या नाहीत. जात, धर्म, भाषा, प्रांत या मुद्द्यांवरून भारतीय जनता पार्टी सातत्याने राजकारण करते. खासदारांकडून विकासाची कामं अपेक्षित आहेत, ते सुद्धा भाषेचं राजकारण करतायत. हे अत्यंत चुकीचं आहे आणि नगर जिल्ह्यातल्या जनतेला हे मान्य नाही. त्यामुळे यावेळी 100% परिवर्तन होणार आणि निलेश लंके हे कमीत कमी गेल्या 35 ते 40 वर्षापासून 3 तालुक्याची जी साखळी योजना प्रलंबित आहे त्याच्यावर सरकारने कुठलाही निर्णय घेतला नाही. इथं साखर कारखाना, पाणी या सगळ्या मुद्द्याभोवती इथं चर्चा होती. या चर्चेमध्ये नगर जिल्ह्यातील सर्व पक्षाचे पदाधिकारी, नेते सहभागी झाले होते. पण बहुतेक त्यांना विकास काय झालाय हे सांगण्यासाठी अडचण होत असेल किंवा विकास केला गेला नाही हे स्पष्ट म्हणण्याची हिंमत नसेल. त्यामुळं दोन्ही बाजूनं गोंधळ सुरू होता आणि या गोंधळातच आपण काही जणांची प्रश्न घेतलेली आहेत. नगर जिल्ह्यातील मतदार ज्यावेळेस हा शो बघतील, हा शो बघितल्यानंतर त्यांना जे सांगायचंय मतपेटीमध्ये टाकायचं ते करतील. पण इथला जो शेतकरी आहे, कष्टकरी आहे, तरुण बेरोजगार आहे, त्याला रोजगार पाहिजे. इथली MIDC वाढली पाहिजे. शेतीच्या कांदा असेल किंवा द्राक्ष असेल निर्यात बंदी हटवली पाहिजे. हे सगळे मुद्दे इथं मांडलेले आहेत. त्यामुळे आज आपण नगरमध्ये इथंच थांबूयात. तुम्ही पाहत राहा साम टीव्हीचा आवाज महाराष्ट्राचा सायंकाळी
5:26 देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.